बाहेर पडणारा रिमझिम पाऊस अशातच काहीतरी खमंग खावंसं वाटतं. मग गरमागरम वडापाव झालाच पाहिजे. आज गाड्यावर मिळणारा वडापाव घरीच बनवूया. त्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून घेतले. लसूण, मिरची, आलं आणि जिऱ्याचं मिक्सरला वाटण तयार केलं. फोडणीसाठी कढईत तेल गरम झालं की यात मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग, केलेलं वाटण आणि थोडीशी हळद घालून जरा वेळ परतलं. आता यात उकडलेला बटाटा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली. हे सर्व छान एकजीव करत परतून घ्यायचं. वड्यांसाठी लागणारी चटणी तयार झाली. काढून थंड होऊ द्या. एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ, मीठ, ओवा हातांवर क्रश करून घाला. थोडी हळद आणि पाणी घालून मध्यम घट्टसर घोळ बनवून घ्या. कढईत तेल गरम झालं की हा घोळ चमच्याने सोडायचा. सोनेरी रंगावर तळून नंतर काढून घ्यायचा. याला मिक्सर जार मध्ये घालायचं. लसूण, मिरची पावडर, मीठ घालून मिक्सरला बारीक करायचं. लाल चटणी तयार झाली. लगेच हिरव्या मिरच्या पण तळून घ्या. बटाट्याची चटणी थंड झाली. यातला एक गोळा घ्यायचा. गोलाकार करून नंतर हलकासा चपटा करायचा. असे सर्व गोळे बनवून घ्यायचे. एक गोळा घेऊन तयार बेसन पिठाच्या घोळामध्ये बुडवून कोट करायचा. लगेच कडकडीत गरम तेलात बसेल तेवढे वडे सोडून द्यायचे. उलट पलट करत मस्त सोनेरी रंगावर कुरकुरीत वडे तळून घ्यायचे.